आज करू खारं वांग। बाजारात इकडे छान ताजी ताजी वांगी आणली होती म्हणून मी खारं वांग करते। मसाला वाटून घेतलाय खारं वांग्याचा, लसूण, खोबरं, मीठ आणि कोथिंबीर, त्याच्यातच गरम मसाला घातलाय। हे सगळं एकत्र मिक्स करून वांग्यात भरून घेतले। छान वांग्यात दाबून दाबून मसाला भरायचा। बघा इकडे वांगी भरून झाली। तेल कढई गरम करायला ठेवली, तेल टाकले कढईत। इकडे मी बटाट्याचा चिवडा तळलेलं तेल वापरले बघा। आणि तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची। माझ्याकडची मोहरी संपली म्हणून फक्त जिरं टाकले आणि हळद घातली थोडी। त्याच्यात सगळी वांगी सोडून घ्यायची आणि वांगी सोडून झाली की वरनं चिमूटभर मीठ घालायचं चवीनुसार। मसाल्यात पण मीठ टाकले पण वरनं थोडंसं वांग्याला मीठ लागावं म्हणून मीठ टाकले आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं। चांगली एक वाफ द्यायची आणि वांगी खालची वर वरची खाली अशी करून पालटून पलटून चांगली घ्यायची आणि परत थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे छान वाफ बसती, वांगी चांगली वाफलतात। आणि बघा आता परत झाकून ठेवते। आता चांगली एक दणदणीत वाफ आली याला। वांगी आपली 60-70% शिजले, 60% तर नक्की शिजले। आता याच्यात काय करते, राहिलेला मसाला टाकून घेते। बघा इथे मसाला राहिला होता ते टाकलाय आणि मसाल्याबरोबरच थोडंसं पाणी टाकून घेते, रबरबीत चांगलं लपतप होईल भाजी। तर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून याच्यात पाणी ओतून घेतलंय बघा। पाणी ओतून घ्यायचं, चांगलं हलवायची वांगी आणि परत एकदा झाकून ठेवायचं आपल्याला हे सगळं। बघा आम्हाला एवढीच अशी रस्सा पाहिजे होता त्याच्यात। तुम्हाला सुक्क करायचं असलं तरी सुक्क करा, पाण्याचा थोडा शिंतोडा देऊन होते। बघा इकडे वांग्याची भाजी शिजून झाली आपली तयार। मध्ये एकदा दोनदा उघडून बघितली होती। छान रबरबीत अशी लपतप भाजी, खारं वांग तयार झालं। इकडे भाकरी करायला चालू आहेत, गरम गरम भाकरी आणि खारं वांग। नक्की करून बघा, चव खूप भारी लागती। आणि आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।